गाना भले ही फिल्म एनिमल का हो लेकिन बिल्कुल गंगा की तरह बहुत ही पवित्र लगने वाला ये गाना दोस्तों आपने एन्जॉय किया ओनली ऑन 90.4 ग्रीन एफएम पर ग्रीनची आरजे शैयू आहे तुमच्यासोबत. आफ्टरनून गपशपमध्ये आज आपला विषय जो आहे तो आपली नदी. हं. आणि आता मे महिना सुरू आहे त्यामुळं प्रत्येक घराघरामध्ये म्हणजे नदीकाठावर जे राहत आहेत स्पेशली सांगलीकर, नदीकाठाशी राहणारे सांगलीकर, ह्या सगळ्यांचा सकाळचा एक कार्यक्रम असणार आहे. तो म्हणजे मस्तपैकी मुलाबाळांना घ्यायचं आणि नदीवर पोहायला जायचं. आणि वर्षानुवर्षे कितीतरी वर्षे हे आपलं सगळं सुरू आहे, आत्तापर्यंत सुरू आहे. पण आता काय प्रॉब्लेम झालाय, तर आता काही घटना अशा घडायला लागल्यात, अशा काही बातम्या यायला लागल्यात. बघा ना, काही दिवसापूर्वीच कागलमध्ये वेदवती नदीमध्ये एक अख्खं कुटुंब वाहून गेलं. म्हणजे काय घडलं, काय नाही याची चर्चा तिथं बरीच होती. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की बऱ्याच वेळेला नदीच्या पाण्याचा अंदाज येत नाही. अगदी बरोबर आहे, आपण म्हणतो की संत वाहते कृष्णामाई. ती आई आहे, ती माता आहे. पण त्याचबरोबर एक आहे, की पाण्याच्या खोलीचा आपल्याला अंदाज येत नाही आणि मग तिथं काही दुर्घटना घडली, तर आपण तिला कसं दोष देणार आहोत, नाही का? म्हणजे ह्या गोष्टीची काळजीसुद्धा आपण घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण खरंच नशीबवान आहोत, की आपण का नदीच्या काठी राहतो आहोत. मग नदीच्या काठी राहण्याचं भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. आपला तो म्हणजे ती 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 ज्या त्या ज्या सगळ्या सुविधा आहेत, त्या घेण्याचा हक्क आपल्याला मिळालेला आहे. तर मग त्याबरोबर काही जबाबदाऱ्या येतात. त्या निभावण्याचे त्या निभावण्याचं जी जी असेल जबाबदारी, ती कुणाची असणार आहे? ती सुद्धा आपलीच असणार आहे ना. म्हणजे बघा ना, आपण नदीकाठी राहतोय, नदीच्या पाण्याचा आस्वाद घेतोय, म्हणजे पोहायला जातोय, बऱ्याच गोष्टी करतोय आणि नदीकाठी असण्याचं सुख एक वेगळं आहे. पण त्याचबरोबर ती नदी स्वच्छ राखण्याचं कामसुद्धा नदीकाठी असणाऱ्या लोकांचंच नाही का? आणि आज त्याच विषयावर आपण आपल्या या आफ्टरनून गपशपमध्ये थोड्याशा गप्पा मारणार आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, की खरंच आपण नदीकाठी आहोत ह्या दृष्टीनं आपण भाग्यवान आहोत. पण ते भाग्य असंच जपायचं असेल, तर नदी जपली पाहिजे नाही का? 90.4 ग्रीनची आरजे शैयू आहे तुमच्यासोबत.